उपवासाला असा एक जरी खाल्ला तरी अगदी 5-6 तास भूक लागणार नाही, शिवाय अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतो। कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही, विशेष म्हणजे सोडा वापरावा लागत नाही। बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम मऊसूत सॉफ्ट जाळीदार आज आपण उपवासाचा बन डोसा आणि चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। एक 15 ते 20 मिनिटात तयार होतो। तुम्हाला हवा असेल तर डब्याला सुद्धा नेऊ शकता आणि शिवाय पोटभरीचा। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर आपल्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचा कुरकुरीत जाळीदार बन डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप किंवा 250 ग्राम प्रमाणात वरई, भगर किंवा ज्याला आपण उपवासाचा तांदूळ म्हणतो ते घेतलेलं आहे। धुवून घेतलेलं नाही, मात्र एखाद्या कॉटनच्या कापडाने तुम्ही पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। आता ज्या कपने 1 कप वरईचा तांदूळ, त्याच कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाणा घेतलेला आहे। वरईप्रमाणे साबुदाणा सुद्धा एखाद्या ओल्या कापडाने स्वच्छ चोळून पुसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल, तो सुद्धा अगदी स्वच्छ होतो। तशी ही दोन्ही जिन्नस घरातल्या एखाद्या कोणत्याही कपाने किंवा वाटीच्या प्रमाणाने मोजून घेणं गरजेचं आहे। मिक्सरला चालू बंद करत थोडीशी रवा मोठ्या रव्याप्रमाणे आपण हे फिरवून घेतलेलं आहे। हातावर घेतलं की हलकसं खरखरीत किंवा मोठ्या रव्याच्या प्रमाणे हे लागलं पाहिजे। आता ज्या कपने 1 कप वरई, अर्धा कप साबुदाणा, अगदी त्याच कपने अर्धा कप दही घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात। आता सेम कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला दही चालत नसेल, घरामध्ये उपलब्ध नसेल तर गरजेपुरतं किंवा साधारणतः 1.5 ते पावणे 2 कप साधं पाणी तुम्ही इथे वापरू शकता। आपण इथे दही वापरलेलं होतं म्हणून सुरुवातीला अर्धा कप साधं पाणी घातलेलं आहे। सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतली आहे। जर उपवासाला जिरं चालत असेल तर थोडंसं जिरं तुम्ही इथे वापरू शकता। आता ही सगळी जिन्नस चमचाने आपण छान एकजीव करून घेणार आहोत। लक्षात असू द्या, पाणी घालत असताना लागेल तसं थोडंच घालायचंय, एकदम घालायचं नाही। इथे अर्धा कप सुरुवातीला पाणी घातलेलं होतं तर पीठ थोडं घट्ट वाटतंय, म्हणून सारख्याच कपने पुन्हा पाव कप आपण इथे साधं पाणी घेतलंय। तर लागेल तसंच आपण थोडं इथे पाणी घालणार आहोत, कारण वरईचा तांदूळ आहे, याला खूप जास्त पाणी लागत नाही, खूप जास्त पीठ आपल्याला पातळ करायचं नाही। तर अगोदर आपण अर्धा कप घेतलेलं होतं, नंतर पाव कप म्हणजे पाऊण कप आपण इथे साधं पाणी वापरलेलं आहे। जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर आवश्यकतेनुसार तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे। तर पीठ बघू शकता, खूप जास्त घट्ट नको, खूप जास्त पातळ नको, जसं नॉर्मल। आता यामध्ये आपण वरई वापरलेली आहे, साबुदाणा वापरलेला आहे, म्हणून एक 5 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल। आपल्याकडे थोडासा वेळ होता म्हणून आपण याला झाकून ठेवणार आहोत। पीठ भिजते तोवर पटकन शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची जी उपवासाला चालते ते बघणार आहोत। या बन डोशाबरोबर अगदी मस्त लागते। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात भाजून सालांसकट शेंगदाणे घेतलेले आहे। सालं तुम्हाला काढून टाकायचे असेल तुम्ही काढून टाकू शकता, पण सालांमुळे एक तर चवीला छान चटणी लागते आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात। आपण इथे अर्धा कप शेंगदाणा घेतलेला आहे। खोबरं चालत असेल तर थोडंसं खोबरं तुम्ही इथे वापरू शकता। एक हिरवी मिरची घेतलेली आहे, अगदी पाव चमचा साधं जिरं घेतलेलं आहे। जिरं चालत नसेल तर स्किप करू शकता। चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा साखर घालणार आहोत। टोटली ऑप्शनल आहे, पण साखरेमुळे चटणीला चव अगदी छान येते। सुरुवातीला ही सगळी जिन्नस अशीच आपण फिरवून घेणार आहोत आणि थोडं साधं पाणी घालून ही चटणी जमेल तितकी बारीक फिरवून घेणार आहोत। आता बऱ्याचदा काय होतं माहितीये का, शेंगदाणा खोबऱ्याची चटणी जर तुम्ही अशीच पाणी घालून केली तर ते वाटली जात नाही, त्याचे तुकडे राहतात। म्हणून सुरुवातीला जरी तुम्ही खोबरं यामध्ये घालत असाल तर असंच कोरडं फिरवून घ्यायचंय, कोरडं छान बारीक होतं। नंतर गरजेपुरतं पाणी घालून अशी ही छान बारीक चटणी आपण फिरवून घेणार आहोत। अशी ही चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता। आपण याला मस्त फोडणी देणार आहोत। त्यासाठी फोडणी पात्रात थोडंसं साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी पाव चमचा साधं जिरं घालणार आहोत। पटकन गरम फोडणी आपण या चटणीवर घातलेली आहे। जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर थोडंसं तूप थोडंसं गरम करायचंय आणि यावर घालायचंय। म्हणजे कसं असतं, शेंगदाणा पचायला थोडा जड असतो, पण यामध्ये थोडंसं कडकडीत साजूक तुपाचं मोहन जर तुम्ही घातलं तर पचायला हलकी जाते आणि चटणीला चवही अगदी छान येते। इथे साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत। पीठ बघू शकता मस्त भिजून तयार आहे। पूर्वीपेक्षा थोडंसं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल। जे आयत्या वेळेस तुम्हाला हे उपवासाचे बन डोसे करायचे असेल त्या आयत्या वेळेस पाव कप भाजून सालं काढून शेंगदाणा घेतलेला आहे।
असा हा अगदी आयत्या वेळेस घातला की खाताना छान कुरकुरीत लागतं. सुरुवातीलाच पिठामध्ये घातलं असतं ते हे नरम पडतात. शेंगदाण्याऐवजी तुम्ही काजू, बदाम, पिस्ता वगैरे बारीक तुकड्यांमध्ये वापरू शकता. म्हणजे उपवासाला आणखीन जास्त हे पौष्टिक आणि हेल्दी होईल. असं हे छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण अजिबात सोडा, इनो वापरणार नाही, कारण बऱ्याच जणांना उपवासाला चालत नाही. मग काय करायचं, 1-2 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये पीठ चांगलं आपण फेटून घेतलेलं आहे. एकदम हलकं पीठ आपलं तयार झालेलं आहे. फायनली बन डोसे करायला आपण सुरुवात करणार आहोत. तर हे उपवासाचे बन डोसे बनवण्यासाठी घरातलं कोणतंही फोडणी पात्र आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे कोणतं गोल आकाराचं असं हे पसरट असेल ते घेऊ शकता. नसेल तर तव्यावर सुद्धा थोडंसं तेल तूप लावून तुम्ही करू शकता. आपण इथे थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि हलकंसं गरम झालं की आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. नॉर्मली डोशाच्या तुलनेत बन डोसा थोडासा जाड असतो, थोडासा स्पॉन्जी असतो आणि मस्त गुबगुबीत असतो. म्हणून इथे आपण पळीने साधारणतः 3 ते 4 पळी पीठ घातलेलं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे एका बाजूने आपण मस्त भाजून घेतलेलं आहे. कडा थोड्याशा तुम्हाला इथे गोल्डन रंगावर दिसत असतील तशा या उलथानाने अगदी अलगद कडा मोकळ्या करून बाजू आपण उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने अजिबात झाकण न लावता साधारणतः 2 ते 3 मिनिटं मध्यम आणि मोठ्या आचेवर भाजून घेणार आहोत. रंग बघू शकता, जाळी बघू शकता, किती परफेक्ट आणि सुंदर आलेली आहे. असा हा गुबगुबीत उपवासाचा बन डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि सेम पद्धतीने आणखीन एक बन डोसा आपण तयार करणार आहोत. असा हा बन डोसा नॉर्मली डोशाच्या तुलनेत थोडासा हेवी असतो, कारण यामध्ये जास्त प्रमाणात पीठ वापरून तयार केलं जातं. म्हणजे एक जरी खाल्ला तरी अगदी 5-6 तास भूक लागणार नाही. उपवासाला खाल्लं जाणारं वरई, साबुदाणा असेल ते थोडंसं हेवी असतं, पचायला थोडंसं जड असतं आणि भूक सुद्धा लागत नाही. तशा वेळेस हे ऑप्शन अगदी उपवासाला परफेक्ट आहे. तर बघू शकता किती परफेक्ट मस्त उपवासाचा हा बन डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे. जो बाहेरून एकदम कुरकुरीत आहे, आतून छान जाळीदार, सॉफ्ट आणि अगदी परफेक्ट हा बन डोसा उपवासाचा तयार झालेला आहे. घेतलेल्या जिन्नसात साधारणतः 5 मध्यम आकाराचे असे हे बन डोसे आपले तयार होतात. तर या शेंगदाण्याच्या उपवासाच्या चटणी बरोबर हा बन डोसा 1 नंबर लागतो. काही दिवसांपूर्वी उपवासाचा बटाटा वडा, लाल सुकी चटणी शेअर केलेली होती. तर ही चटणी बरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं. म्हणजे डब्याला सुद्धा तुम्ही याच्याबरोबर नेऊ शकता. कशी चटणी बनवायची त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघू शकता बाहेरून एकदम जाळीदार, मस्त कुरकुरीत, उपवासाला चालणारा, एकदम पोटभरीचा आणि अगदी परफेक्ट नाश्ता आपला तयार झालेला आहे, जो तुम्ही डब्याला नेऊ शकता. अजिबात दिवसभर हा कडक होणार नाही. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.